भगवंताचा आणि कालिया सर्पाचा वाद लागला. कालिया नावाचा सर्प तुम्ही भागवतात ऐकलं असेल. ज्यानं चांगला अभ्यास केलाय त्याचं ऐकी जा जरा, तुमचे डोके सुधरतील. तुम्हाला लय त्या मोबाईलवरच्या किल्पा पाहून ऐकायची सवय. हो, या किल्पानं कुल्पच हरप देत. चांगला अभ्यास केलेला आहे. इति श्रीमन महाभागवते पुराणे अजामेळ चरित्राया अध्याय हरे नमा. लगेच कूलर चालू झालं आणि पान पलटलं. सुदाम चरित्रायाम. गाडी पाटसला थांबलीच नाही, डायरेक्ट पुण्यालाच गेली. मधल्या प्रवाशानं काय करायचं इथं उतरले नाही. अभ्यास लोकांचा ऐका. त्याच्याही पलीकडे सांगतो, अभ्यासूपेक्षा आचरणशील लोकांचं ऐका. देव तुमचा उद्धार करेल. देव तुमचा उद्धार करेल. कालिया नावाचा सर्प आणि देवाचं भांडण, इतकं भांडण, रागानं पंढरपुरातला मालक त्याच्या टाळूवर नाचला. फडा 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 रक्त तोंडातून आले. पण ते बिले रगील होतो. त्याच्या बायकानं सांगितलं नका नादी लागू तिले. हे चेप म्हणला, तुला काय कळत आहे? याला काय भेटतो मी? एकदा हिंदूत चोरतोय लोकांच्या घरचं. पहा इतकं रगील होतो ते. पाहिलं. शेवटी कालियाच्या पत्नीनं अशी वटी पसरली. कोण कोणाच्या कुळात जन्मते याच्यावर सांगतोय. वटी पसरली. त्यांनी सांगितलं आमचा नवरा तुमच्या मतानं मूर्ख असू द्या, पण आमच्या कपाळाचा मालक आहे. आम्ही तुमच्या उपासक आहात. आमच्या कपाळावर कुंकू पुसू नका. तर देवानं सांगितलं पद्मिनीनो याला वाचवायला काय हरकत नाही, पण हे मला चांगलं म्हणतच नाही मूर्ख. तर ते खालून म्हणलं मला मूर्ख कशा करता म्हणला. अरे तुरच मला मूर्ख कशा करता म्हणला. देव म्हणला कसा नादी लागलो याच्या. पण नाही नादी लागावं तर त्याच्यामुळे गाई मरू लागल्या, वासरं मरू लागले. म्हणजे तू मूर्ख नाहीस का? कशाहून? अरे तू यमुनेमध्ये पाण्यामध्ये विष टाकतून ते पाणी गाईनं वासरानं पिलं की त्या पटकन मरत्यात आणि मेलेल्या गाई वस्त्र तू खाऊन टाकतोस. तू मूर्ख नाही. अरे थांब थांब म्हणले थांब. देवा मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? कालिया देवाला विचारत होता मला सापाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? भगवान म्हणले मी. मग सापाला दात कोणी दिले रे? मी. सापाला विष कोणी दिलं? मी. काय म्हणला कालिया? तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश रे. तन मन धन सब कुछ है तेरा. हे सगळं तू दिलंस, मग मला मूर्ख का म्हणतो? भगवान खाली उतरले आणि सांगितलं कालिया जाऊ दे आता ते काय असेल, पण तू समुद्रात जाय. म्हणे तिथे मला गरुड मारतो. काय नाही, माझ्या पाऊल खुणा माझ्या डोक्यावर येतात. आता तुला गरुड नमस्कार करीन. दृष्टांत संपला. महाराज कालिया विषारी होता पण जन्म देवानं घातलाय. तसा ज्या किराताला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने मारले, किराताच्या कुळात, भिल्लाच्या कुळात, शूद्राच्या कुळात जन्माला देवानं त्याला घातलं होतं. आणि ते पोरग शिकार करत नव्हतं बुवा. ते लाहोर चित्र सशी रानडुकर धरीत नव्हतं. ते तपश्चर्याला बसलं होतं. तपश्चर्याला बसलं होतं आणि तपाला बसलेल्या पोराला प्रभू रामचंद्रानं मारलं. याचं मारण्याचं कारण होतं आमच्या एका महाराजाचा न्याय चुकला. तुमच्या माझ्यासारखे सामान्य नव्हते वेळुकर. ते सूर्यवंशाचे कुलगुरू होते. पंढरपुरातल्या मालकाचे मागच्या अवतारातले गुरु होते. प्रभू रामचंद्राचे कुलगुरू होते महर्षी वशिष्ठ. आणि वशिष्ठाने न्याय एक चुकीचा दिला. वशिष्ठाला चूक म्हणण्याची गिरगावच्या बाळ्याची पात्रता नाही, पण पुराण सांगते पाहावे पुराणी. आणि पुराण काय कोणाच्या बापाची जहागिरी नाही, ते मोठ्यांचं कार्य. पुराण सांगते अयोध्येमध्ये एका व्यक्तीचा 11 वर्षाचा मुलगा मृत्यू पावला. भारतात सर्वत्र मरायले, पण अयोध्येमध्ये केस पिकल्याशिवाय माणूस मरत नव्हता. अशा किती नगर आहेत सांगता येईल का तुम्हाला? किती कीर्तन ऐकले आता लोक, किती भागवत ऐकले, किती महाराज मेल्यावर सुधरताना सांगा. पहिली गोळी मला घाला. 2 तरी नगराची नाव सांगा ना. 2. एकीचं मी सांगितलं, एकीचं तुम्ही सांगा. एक नगरी रुक्मांगद राजाची.
बाकीच्या राहू द्या, सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. 2 नगऱ्यामध्ये तरुण माणसं मरत नव्हते. अविनाश बुवा वेळुकर बुवा, तरुण माणसं मरत नव्हती. एक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची अयोध्या नावाची नगरी, आणि ज्यांनी एकादशीचं व्रत निर्माण केलंय. एकादशीचं व्रत अगोदर नव्हतं, रुक्मांगदापासून एकादशी, पुढे धर्मांगदानं चालवली, त्याच्या पुढे मुक्तांगदानं चालवली. आता तो चौथा कोणी घरी गेल्यावर बघा ना, विठाला ज्ञानोबा राय तुकोबा रायच्या राज्यातल्या याला भंगिऱ्याची वंशावळ पाठ, नालायकाची वंशावळ चटपाट, त्याची नात कुठं, त्याची कुठं दिली, काय दिली सगळं. आणि ज्यांच्या नावानं जगतो त्यांचा वंश आपल्याला पाठ नाही. ही सगळी शोकांतिक आहे. रुक्मांगद राजानं एकादशीच्या बळावर यमाला सांगितलं, बेट्या माझ्या गावातला केस पिकल्याशिवाय माणूस न्यायचा नाही. तरुण मरतच नव्हता. आणि राजा दशरथाच्या अजराजाच्या या सूर्यवंशातल्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादानं यम अयोध्येतली तरुण माणसं मारत नव्हता. मग आज मेलं कसं पोरग? वशिष्ठाच्या कोर्टात केस टाकली, वशिष्ठानं चुकीचा न्याय द्याला. आपल्या प्रांतामध्ये कोणीतरी शूद्र तपश्चर्या करतंय, त्याच्यामुळं पाप वाढलं. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचार न करता तप करणाऱ्या शूद्राला मारून टाकलं. कारण भजन करण्यासाठी अधिकार प्रत्येकाला आहे. यारे यारे याती भलते उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती. हा वैष्णव चांभार धन्य त्याची माता, कबीर मोमीन लतिफा मुसलमान, शेनाना विजान विष्णुदास. याच्या पलीकडे सांगतो, बाळे नारी नर आदी करू निवेशा. वेशेला सुद्धा अधिकार आहे. त्या वेश्या स्वतः तर वैकुंठाला कैलासाला गेलीच, पण तिनं माकडं आणि कोंबडं सुद्धा सोबत नेलं. तिचं नाव आहे महानंदा. ह्या टपऱ्या विमानात नाही बसून गेली, पुष्पक विमानात बसून गेली. वेश्या वेश्या महाराज पवित्र किती होती. परवाच्या कीर्तनात बोललो मी. आता काल्याचं कीर्तन थोड्या मर्यादा असतात. या वेशेकडे सूर्यास्त झाल्याच्या नंतर जो माणूस गेला त्याला बाप आणि भाऊ समजून काढून देत होती. आणि सूर्य मावळायच्या अगोदर जर आली तर त्याची चर्या करत होती. आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जर कोणी आला तर त्याला बाप आणि भाऊ समजून जीव घालून काढून द्यायचं, स्नान करायचं आणि रात्रभर भगवान शिवजीचं भजन करायची. हिनं भजन केल्याच्या नंतर नाचायला कोण होतं? कोंबडा आणि माकड. बऱ्यापैकी आपल्या कोंबड्याचे नख उकांड्या उकरल्यावर गेले, पण महानंदीच्या कोंबड्याचे नख भजनात नाचल्यावर गेले. महानंदेकडे जे माकड होतं त्याच्या पायाला कातडं राहिलं होतं, इतकं नाचलं होतं, इतकं नाचलं. म्हणून तिनं सांगितलं, निदान माझं कोंबडं मध्ये पान करीत नाही. माझ्या कोंबड्यानं आतापर्यंत उकांड्यातल्या आळ्या खाल्ल्या नाही, त्यानं तांदूळ खाल्ले. माझ्या माकडानं कोणाच्या बागा हुलिल्या नाही, मी टाखाऊ घातलं तेच खाल्लंय. आणि माझ्या माकडानं कोणाच्या उड्या हाणून पत्र टाक्या फळल्या नाही, ते भजनात नाचले. माझं कोंबडं भजनात नाचलंय, त्या लागी विमान पाठविले. इतकी पवित्र होती महानंद. वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार. तुम्हाला एक माहित असावं, कोणाला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा या देशातला पवित्र तृतीय बांधव, त्याला सुद्धा विमान पाठवलं. कारण त्याने एका वारकऱ्याचं ऐकून भजन केलं आणि त्याचा देहांत झाला. त्यावेळेला त्याचा दिव्य शरीर विमानात बसून नेलं. विमानात कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो जादू, भजनिया भेदू हरीचे पायी. याच्यातला एक तृतीयपंथी होता महाराज, त्याला विमानात नेलं. विमानात म्हणजे या देशात भजन करणारा कोणी असू द्या त्याला पवित्र आहे. जात बघायचीच नाही. जात तुमच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरते बघा, भजनासाठी जात बघायची नाही. जो निष्ठेनं भजन करतो, जो तत्व सांभाळतो, जो नियम संप्रदायाचे सांभाळतो, जो आचरण सांभाळतो, तो कोण्याही जातीचा असू द्या. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. जनाबाई म्हणतात, उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण पवित्र आहे ना, त्याच्या पायावर माझं डोकं. महाराज न्याय चुकला वशिष्ठाचा. ते म्हणजे शूद्र तप करते, मारलं. पंचनामा केला पण चुकीचा केला.
ते पोरग अयोध्येत मेलच नव्हतं, ते पोरग त्याच्या मामाच्या गावी मेलतं. नंतर भगवान शिवजीनं न्याय द्यायला, माणसं मारायचं खातं शिवजीच्या हातात आहे, जन्माला घालणं ब्रह्मदेवाच्या हातात आहे. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे, कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. हे नवशिद्राचं गाडगं तयार करायचा ब्रह्मदेवाकडे कारखाना आहे. काय हुशार आहे ब्रह्मदेव. आपल्या देशाची संख्या 150 कोटी असेल सध्या, जास्त असेल 5-10, पण कमी नाही. पण एकाचाही अंगठा गिरगावकराच्या अंगठ्याला जुळत नाही. 150 कोटी बदल इतक्या जाग्यात केलीत, इतक्या जाग्यात. काय डोकं असेल. कोण्याही टाकीला छिद्र पाडाभर पाणी राहतं का बुवा त्याच्यात. ह्या टाकीला 9 छिद्र आहेत, मनान पाणीच येत नाही बाहेर. काय विद्वत्ता असेल. त्याला कामी जन्म घालायचं, हाडामासाचं शरीर तयार करायचं. ह्या गाडग्यामध्ये काय टाकायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि ह्या गाडग्यानं शहाणपणा केला की मळ्यात नेऊन फुकायचं ह्या मालकाच्या हातात आहे. संहार कार्य म्हणतात त्याला, ह्या मालकाच्या हातात आहे. न्याय विचारला प्रभू, हे काय झालं. माझ्या भगवान शिवजीनं न्याय द्याला. प्रभू तुमचं चुकलंय, तुम्ही हे पोरग वशिष्ठाचं ऐकून मारायला नव्हतं पाहिजे, काम चुकलंय तुमचं. चला वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. त्या किराताच्या आईनं 20-22 वर्षाच्या पोराचं, मेलेल्या पोराचं गाठोडं बांधलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या दारात ते व्रत ठेवलं. रडू लागली. दारात आश्वस्त होता, त्याला पान राहिलं नाही, इतका शोक केला. महाराज ती आई होती, आई होती. या विश्वाच्या पाठीवर माय आणि बाप यांच्या प्रेमाचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. अतूट प्रेम, अतूट प्रेम माय बापाचं. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, एकुलत्या एक मुलाची आई वारली. त्या आईचं प्रेत मशानात नेलं. चुकून बोललो, मुलं 4 होती. त्याच्यापैकी एक मुलगा एका आखाड्याचा संन्यासी होता. तो मुलाच्या आईच्या अंत्यविधीला तो मुलगा मशानभूमीत आला. संन्यासी, तेजस्वी आहे, आचरणशील संन्यासी आहे. मारुतीरायसारखी साधना आहे, नारदासारखी साधना आहे त्या संन्याशाची. असा संन्यासी आईच्या अंत्यविधी करता आला आणि मशानात उभं राहून आईची विनवणी केली. माय, जाता जाता तुझा चेहरा बघण्याची इच्छा होती ग, पण माझ्या हाती तुला गावकऱ्यांनी पेटून दिलंय, माझ्या अगोदर तुला पेटून दिलंय. माय, जिवंतपणी तुझं दर्शन घ्यायला मी आलो नाही, पण तुझ्या पार्थिवाचं तरी दर्शन घेण्याची इच्छा होती. माफ कर ग आई, माफ कर, मला यायला वेळ झाला. तोपर्यंत गावकऱ्यांनी तुला भडाग्नी नावाचा अग्नी लावला, मला माफ कर. पण आई, मी जर श्रद्धेनं या संप्रदायाचं, संन्यास धर्माचं श्रद्धेनं काम करत असेल आणि एका तिळाइतकी जर चूक केली नसेल तर तुझ्यासारखी पवित्र आई मला अग्नीतून पण दर्शन देईल. साक्षात्कार आहे. जळत्या चितेतून हात बाहेर आला आणि पवित्र आपल्या मुलाच्या हातात हात दिला आणि हात अदृश्य झाला. म्हणजे मेल्याच्या नंतर आशीर्वादाचं तत्व सांभाळती ती जगातली आई आहे. ती आई, ती आई. बाप कोणाला म्हणायचं. किती बाप पवित्र आहे. यमुनेच्या पात्रातून वसुदेव ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन जात होते त्यावेळेला पाणी गुडघ्या इतकंच होतं, गुडघ्या इतकंच पाणी. महाराज यमुनेनं ध्यास घेतला की माझ्यात पाणी ठेवायची ताकद या सुपातल्यात आहे, पाऊस पडायची ताकद त्याच्यात आहे महाराज. आणि नियमाने यमुनेचा तो जावाई आहे. लक्ष्मी सागराची कन्या आणि सागराच्या पत्न्या कन्या आहेत. मग जावायचं दर्शन घ्यावा हा सासूचा मानस झाला म्हणून गुडघ्या इतकं पाणी छाती इतकं झालं, छाती इतकं पाणी गळ्या इतकं झालं आणि गळ्या इतकं पाणी दाढी इतकं गेलं. आणि दाढीतून अविनाशबा ओठात पाणी जाऊन वसुदेव ज्या वेळेला खाली पडणार, पण वसुदेवानं सांगितलं यमुने मला मार वाच काय करायचं ते कर, पण मी याच्यासारखी 6 मेलेली पाहिलीत. 7वा कुठं गेला याचा पत्ता नाही, योगमायेनं नेला, यांना माहित नव्हतं. आणि 8वा मात्र कंसाच्या हातानं मेलेला पाहायचा नाही, त्याच्यापेक्षा याच्या सगट तुझ्यात गेलो तरी हरकत नाही. त्यावेळेला आपल्या बापाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे वरच्याच्या लक्षात आलं. आणि त्यानं सुपातनं अंगठा काढला
आणि पाण्याला लावल्याबरोबर सांगितलं, सासूबाई दर्शन घ्या, आता रस्ता द्या. पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. मग यमुनेचे 2 तुकडे झाले. जुन्या बायका मधातून भांग पाडायच्या, जुन्या सांगते, जुन्या, आताच्या नाही. 4 पट्टे साडी नेसे लुगड, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. अरे कपाळाला कुंकू नाही देशे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे. मी भंगिऱ्यांची गाणी म्हणणार नाही, पाप लागन, जीप सडून जाईल कीर्तनकाराची. नालायकांची गाणी म्हणायची. राष्ट्रसंत दुनियादास महाराज फार पुरुषार्थ व्यक्ती होऊन गेले, जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराज ऐशे कैसे झाले भोंदून, कर्म करून म्हणती साधू. या मालकांचा पुरावा. ते सुद्धा म्हणायचे, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टीन, जमलेल्या पट्टीवर चाले हातबटी. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. अरे लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, न दारूची शिष्यान लय आहे चोरी. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय असा वेगळा. दुनियादास महाराजांना सांगायचं, अशा बगळ्याच्या नादी लागू नका. इकडं तुकोबाराय म्हणायचे, ऐशे कैशे झाले बंधू. महाराज नीती सूत्रात बोलणारी लोक होती, तात्विक लोक होती. बाई प्रेत घेऊन आली, इथपर्यंत आलतो ना. हा, यमुनेनं दर्शन घेतलं अंगठ्याचं. बाप काय वसुदेव बघा, माय बापाचं प्रेम मोजण्यासाठी विश्वात तर अजून आहे, विश्वात नाही. आणि ती आई आपल्या बाळाचं प्रेत घेऊन आली, ती रडू लागली, झाडाचं पान गळून गेले. सांगतोय भगवंताचे प्रधान सुमंत आले, पाहिलं तर निष्पर्ण आश्वस्त झाला. बाई दारात आहे, काय याच्यामध्ये प्रेत आहे, मशानात नेत असतात, माहिती आहे म्हणे मला. मेलेली माणसं मशानात जाळतात, त्याचं ज्ञान आहे. मांडी खालचा बाण काढा आणि सुमंताला दाखिला. बाण कोणाचा आहे? त्यांनी सांगितलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं. मग बाण जर त्याचं असेल तर त्यानंच माझं पोरग मारलंय. मी विचारायला आले कशा करता मारलंय. महाराज देवानं जरी चूक केली तर इलाज नाही, चूकच असते. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर. लहान आहे का मोठा आहे, चूकच आहे. सासूच्या हाताने जरी मिठाचा हात दुधाला लागला तरी दूध नाचतंय, आणि सुनेच्या हाताने लागला तरी नाचते. चूकच. विश्वाच्या मालकानं मान खाली घातली आणि माफी मागितली. त्या बाईनं सांगितलं, देवा तुला माफ करण्याची ताकद, पात्रता, योग्यता माझ्यात नाहीये. माझ्याकडे ती क्षमता नाहीये तुला माफ करण्याची. तुला शापही देण्याची माझ्यात ताकद नाही. पण माझं अंतकरण दुखतंय रे. असं इकडे तोंड करून टाका माझ्याकडे, इनेकरी बशी टाका. इतक्या जवळून त्यांची मान दुखल. बस छान, बस बसू द्या, बसा ताई बसू द्या. आपल्याच परिसरातली पुढारी आहेत, बस द्या. विठाला सुमंतानं सांगितलं, प्रभू आपलं चुकलंय, आपल्याला माफी मागावं लागते. मोठ्या माणसाला ज्या वेळेला लहानाच्या पाया पडायची वेळ येते का त्यावेळेला लाज वाटते. देव किती मोठा आहे माहिती आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या सगळ्याला किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी पेटवायचे ज्याच्या हातात आहे तो किती मोठा आहे याचं लक्षात ठेवा. किती मोठा आहे. एक जण म्हणला, आमच्या घराण्यात 400 डॉक्टर आहेत तरी तुला वाचू शकत नाहीत. वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण ध्याती देवा. वैद्याकडं व्याधी दूर करण्याची औषधं असतील, आयुष्य वाढायचे नाही. आणि आयुष्य वाढायचे इंजेक्शन जर डॉक्टरकडे असते, या देशातले डॉक्टर मेलेत नसते, त्याने ते इंजेक्शन स्वतःला घेतले असते.
म्हणून मालकाचा पुरावा, वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण द्या ती देवा, हे सगळं त्याच्या हातात आहे. आणि कोण जिवंत कोण मारायचा ही ज्याच्या हातात आहे त्याला एका शूद्रबाईच्या म्हणजे कुळ शूद्र होतं, कुळ शूद्र होतं. कोण कोण्या कुळात जन्माला येईल काही विषय नाही. अहो कुळाचा संबंध काय करता. श्रीमंत श्री चोखोबाराय शूद्राच्या कुळात जन्माला आले त्या काळात, आता तर म्हणता येणार नाही. शूद्राच्या कुळात जन्माला आले तर स्वर्गातला अमृत शुद्ध करण्याची ताकद प्रत्येक संतांनी फेटाळली. त्या काळात जेवढी संत होती का 700 वर्षापूर्वी, दादा सर्व संतांनी फेटाळली. फक्त एकच असा संत जन्माला आला, श्रीमंत श्री मंगळवेढ्याचे मालक चोखोबाराय यांनी अमृत शुद्ध केलं. चोखोबारायकडे काम होतं मेलेली जनावरं नेऊन टाकायची, तुमचे रस्ते झाडायची आणि तुमच्या कार्यक्रमातलं सरपण फोडायची. हे 3 कामं चोखोबारायकडे होती. खाला काय होतं माहिती आहे का, तुमचे लाकडं फोडल्यावर शिळं ताक आणि 2-4 दिवसाची भाकरी ताकात भिजून खाची, पण ते पण विठ्ठलाचं भजन करून खाची. इतका साध्या कुळातला साधू. काय पवित्रता महाराज, काय पवित्रता. इतकी साधना केली, मुलगा जन्माला आला. कर्ममेळा उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. कर्ममेळा नावाचा पुत्र झाल्या झाल्या देवाचं भजन करीत होता चोखोबारायचा. खरं कुळाचा काय संबंध आहे. मगाशी तुम्हाला म्हणलं ना, या देशातला तृतीय पण ती विमानात गेला, या देशातली वेश्या सुद्धा स्वर्गाला गेली. किती मोठी ताकद आहे. आणि देवानं सांगितलं, बाई चुकलंय माझं. दोन्ही हात छातीवर ठेवले. दादा नम्रतेचं लक्षण आहे. आपल्याकडे नम्रतेची लक्षणं पुराणात फारशी आली, पण 1-2 सांगतो. युद्धामध्ये ज्याच्या हातातली शस्त्र संपली त्यानं हातवरी करायचा. हातवरी केल्याबरोबर पुढचा शत्रू त्याला मारत नव्हता. एकच भारत देशात शत्रू हरामखोर होता, त्याचं नाव होतं जयद्रथ्या. महाभारतात 24 लोक नालायक होते. जयद्रथ्या, शकुन्या, दुःशासन्या, दुर्योधन्या. मी यायला आव जाऊ बोलत नाही. तुमच्या भागात त्याचे पाहुणे नाहीत ना, मग काय तर नाहीत, मग गाडी फोडायची. शकुन्या किती हरामखोर. बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले. लुडो म्हणजे पत्तेत ना. बहिणीच्या पोरायला जुगार खेळायला शिकला. इतका हलकट मामा जायचा आहे. काय हलकट असून ते शकुन्या, गांधार देशाचा राजा. घरी तुळशीपत्र ठुलन, बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. महाराज कौरवाला श्रीकृष्ण परमात्म्याने मारलंच नाही, पांडवांनी मारलंच नाही. विरोध करू नका, आरोप करू नका. कौरवाला मारलं सख्या मामानं. रावणाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं नाही. रावणाला मारलं त्याच्या सख्या भावानं बिभीषणानं. म्हणून तर माझ्या 18 मालकापैकी एक मालक बिभीषणाला मूर्ख म्हणते. पण आपण नाही म्हणायचं बरं महाराज. बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची आपली पात्रता नाही. कारण बिभीषणानं जरी भावाचा विरोध केला असेल, पण बिभीषणासारखा भजण्या कोणी नव्हता. कारण बिभीषणानं ज्या घरात भजन केलं ते घर मारुतीराय जाळू शकले नाही. लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर. कारण हृदयी सीतावर मनोनिया. त्याच्या अंतकरणात सीतेचा पती होता, म्हणून अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. हे झाला गाथ्यातला पुरावा. शपक ऐकता का. आग लगी लंका में हलचल मचाई, आग लगी लंका में हलचल मचाई. विभीषण की कुटिया कैसे बचाए रे, कैसे बचाई. शपक पुरावा पण चांगला आहे. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई. प्रतापे सबळ नामाची अभंग असू द्या शपथ. तुका म्हणे आग्नी झाला शे शीतळ, प्रतापे सबळ नामाची. इतकं भजन केलं पण बिभीषणानंच मारला. हा जयद्रथ नालायक होता. 22.5 वर्षाच्या पवित्र अभिमन्यूला शस्त्र संपल्यावर लात मारली. हा भडवा होता, हरामखोर होता. पण पूर्वीच्या काळात वरे हात केले की त्याला मारित नव्हते. हे नम्रतेचं लक्षण आहे. मोठ्या माणसानं आदरयुक्त छातीवर हात ठेवून मान खाली घातली की नम्रतेचं लक्षण आहे. पशुप्राण्यातली नम्रता सांगू कुत्र्याची.
हे कुत्र दादा दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे ज्याला तोडायला लागले की ते नम्रता घेते, ते काष्टा घालीत आहे. त्यानं दोन्ही पायाच्या मधात शेपटी घातली की ते कुत्रे म्हणते आपल्याला भेलं, मग ते त्याला डसत नाही. कुत्र्याला कळालंय 4-4 पायाच्या, पण अजून 2-2 पायाच्या कुत्र्याला आकलीच नाही. विठाला विश्वाच्या मालकाने दोन्ही हात छातीवर ठेवले. माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि बाईच्या लक्षात आलं आपल्याला माफी मागतो. बाईनं सांगितलं तुला शाप द्यायची माझ्यात ताकद नाही, तुला मारण्याची माझ्यात ताकद नाही, तू जगाचा बाप आहे आणि विश्वाचा सगळा रचेता आहेस. तुझं काय वर्णन करू देवा. अरे तुझ्या गोष्टीचं वर्णन करत असताना, तुझ्या लीलेचं वर्णन करत असताना शेष शिनला झाल्या सहस्र जिभा देव काव विटेवरी उभा. एका गोष्टीसाठी 2,000 हो, हजारो जिभा त्या शेषाच्या झाल्या, तुकडे पडले, तिचे चिरा पडल्या. इतका तू मोठा आहेस, काय वर्णन करू. फक्त माझ्या अंत्यविधीची सोय लाव माझ्या मुलाची. काय पोरगा असेल, त्याच्या अंत्यविधीला खांदा देण्यासाठी जगाचा बाप होता. त्याच्या अंत्यविधीला खांदा देण्यासाठी जगाच्या बापाचा सुमंत नावाचा प्रधान होता. आता कोणी कोणाचे देते, काय नसते त्याचं, एवढं काय मोठे पण नसते. ते आमच्या बापाच्या मातीला खांदा द्यायला आलते, तो या बापाला फुकल्यावर लगेच कंदुरी जेवायला गेले लिंबन कांदे घेऊन. काय एवढं मोठे पण असते त्याच्यात, काय नसते. ते विश्वाचा बाप खांदा देत होता, विश्वाचा बाप, जगाचा बाप. काय अधिकार असेल. शरवीच्या पात्रामध्ये किराताचं प्रेत पेटलं दादा. तर बाईनं सांगितलं देवा माझ्या मुलाचा तर्पण विधी करण्यासाठी कोणीच नाही, कारण ती एकटीच होती, तिला मालक नव्हते. मुलगा एकटाच होता, मृत्यू पावला. तर्पण विधी कोण करील. देवा पुराणाच्या कर्मकांडाच्या इच्छेनुसार कल्पना केली तर माझ्या मुलाला मोक्ष कसा मिळेल रे, त्याचा विधी कोण करेल. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने 7 लोकांचा तर्पण विधी केला. त्याच्यापैकी 2घांचे नाव सांगतो, एक किराताचा केला आणि एक जटायूचा केला. जटायू फार अधिकाऱ्याचा नातू होता. मिरे 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 कश्यपाचा नातू, आवाज, मिरे कश्यपाचा नातू. काय नाव, जटायू नामे विख्यातू, मिरे 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 कश्यपाचा नातू. कश्यपाचा नातू आहे मी. अरुणाचा पुत्र होता. कोण अरुण, कुर्मदासांचा पुत्र. वारकरी संप्रदायात अरुण म्हणजे कुर्मदास आहेत, ज्यांच्याकरता जगाचा बाप लहुळ सहकारी साखर कारखान्यापाशी ते लहुळ आहे, तिथं कुर्मदासा करता जगाचा बाप आला. आणि त्या जटायूचा तर्पण विधी देवाने केला. महाराज शरयूच्या पात्रामध्ये हातामध्ये पिंड घेऊन जगाचा बाप एका लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आलेल्या पोराचा तर्पण. इदन्न मम पिंड भय स्थितो रक्तचंदनम समर्पयामि अरक्तपुष्पम समर्पयामि अंगुष्टादिस्नान भुवाकालो भयं मृत्युस्ततः यज्जायते प्रियजन्य वृद्धिरो सर्वशास्त्रा मिथ्यं कृतजन्ना सर्वास्तितो भयो रक्तः आपादो काल भय त्रिपिंडी अप्तेष्टि नारायणो नागबली यत्क्रियात सर्वशांतिरमुच्यते काल सर्पर शांतिरस्ततेव च ईदन्न मम अपसव्य सव्य यज्ञोपवितोस्ततांकरिष्यते. देव देव मंत्र म्हणायला मी नव्हतो, मंत्र म्हणायला दुसरेच अधिकारी होते. देवानं काय बाईला वाटलं, पण एक लक्षात घ्या, देव जगाचा बाप माझ्या मुलाचा तर्पण विधी करतो. देवा उलट केलंस रे, उलट केलंस. अरे याच्या हाताने माझा तर्पण विधी व्हावा हे सोयीचं होतं, पण देवा तू चूक केल्यामुळं मला पोराचा तर्पण विधी पाहा लागला रे. आंधळ्याची काठी मोडीस रे, तुला शाप देऊ शकत नाही. महाराज शाप मला उशाप आहे, टळटळ उशाप नाही. मग कोणाचा टळटळाट घ्यायचा नाही. गोर गरिबाचा ज्यावेळेला टळटळाट लागतो ना, त्यावेळेला खालून संसार पेटतो, खालून संसार पेटतो, खालून संसार पेटतो. महाराज देवाला टळटळाट लागला, तिनं शाप दिला नाही. मामुनी आबा
इथून टळटळाट बाहेर पडला आणि दादा देवाच्या अंगावर आदळला, देवा तू माझा मुलगा मारलास, तुला मारायची ताकद नाही, पण माझा मुलगा मेल्यावर मला जितकं दुःख झालंय तितकं तुझ्या मायबापाला होईल. आणि ह्याच दुःखाचं गठुडं घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र द्वापारयुगात जन्माला आले, वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पण मागचं शापाचं गठुडं होतं म्हणून आई बापाला दुःख होतंय, विलास नाही. 11 वर्ष 53 दिवस यशोदेकडे राहिले म्हणून पहिल्या कडव्यात वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, कान्हा यशोदेचा हरी, कान्हा यशोदेचा हरी, रागतसे हा अंगणी, रागतसे हा अंगणी, म्हणून जनाबाई सांगतात श्रुती माते, ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची 7व्या अवतारातली जगदानंद कंद जगतपती पंढरीश मालकाची चूक होती. या चुकीचं प्रायचित्त म्हणून मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस यशोदेकडे राहावं लागलं. श्रुतीचा दुसरा प्रश्न आदळला, मग भारत देशात यशोदेकडंच का? लिंपणगावला एखादी बाई नव्हती का अधिकारी? श्रीगोंद्यात का नाही? पुण्यात का नाही? अहिल्यानगरमध्ये का नाही? परभणीत का नाही? संभाजीनगरला का नाही? जालन्यात का नाही? महाराष्ट्रात का नाही? तिथंच गोकुळातच का? असं काय त्या गोकुळामध्ये? तर त्याची 14 कारण आहेत, त्याच्यातलं एक सांगतो, वेगवेगळ्या 2-3 सांगतो. कारण यशोदेनं 14 जन्मापर्यंत पुण्य केलं, ती साधना केली ती अग्नीची. मोजक्यात सांगतो, माझ्या लहानपणी प्रत्येक स्त्री चुलीवर स्वयंपाक करत असताना पहिलं 4 आण्यासारखं 8 आण्यासारखं 10 पैशासारखं भाकरीचं चपातीचं चिपट ती दादा अग्नीला टाकीत होती, पाण्याचा थेंब शिंपडीत होती, नमस्कार करत होती. आपल्या देवता सर्व अग्नीच्या मुखातून जेवत्या. नवरात्रीतला यज्ञ असेल, वास्तुशांतीचा यज्ञ असेल, भगवान शिवजीच्या पुढे एखादा शिवयाग केला असेल, लक्ष्मी याग असेल, विष्णू याग असेल, गणेश याग असेल, शक्ती याग असेल, कुठलाही करा तर सर्व देवतेला आमंत्रित करतात. ब्रह्माय प्रसे स्वाहा, आह्वानांच प्रियतान्नमहं रुक्मिणी प्रमुख प्रंचायतनः देवता आह्वानांच ममं गिरिजांपते सकल पाशुपतारूढा सर्वा एकदंता सिद्धिवरोषचि पुरंदरा सर्व सावित्री ब्रह्माय यः सर्वपुनितो यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधरो लोकपाल दिक्पाल चारुहासं परमांस स्वाहा. आणि 3 बोटात धरायचे 2 तांदूळ, तितक्यानं सर्व देवता जेवतात. आपल्या सर्व देवता अग्नीच्या मुखातून जेवतात. अशी 14 जन्मापर्यंत 9 जन्माची खरी साधना आणि पुढचा मोठ्याचा सिद्धांत 14. इतकं तप झालं, अग्नी प्रसन्न झाला. काय देऊ माय? आता ती का तुमच्या आमच्या घरची बाई थोडीच होती की लुकसं सोनं मागणारी, एखादा लाख रुपये मागणारी. ती अधिकारी होती. तिनं सांगितलं, प्रसन्न जर असशील तर विश्वाचा बाप माझा मुलगा व्हा, देऊन टाक. आता अग्नीला पंचायत पडली. अग्नी हा पंढरपुरातल्या मालकाचा सेवक आहे आणि सेवकानं मालकाचा ऐकावं का? सेवकाने विनंती केली पाहिजे. मग हा अग्नी नावाचा सेवक दादा विटेवरच्या मालकाला विनंती करायला गेला की ज्या बाईनं माझी साधना केली, सर्व देवता अग्नीच्या मुखातून जेवतात, तेव्हा तुम्हाला सुद्धा नैवेद्य समर्पित केलाय आणि तुम्ही तिचा मुलगा व्हा असं तिचं मत आहे. देवानं सांगितलं व्हायला हरकत नाही, पुण्यवान आहे, पण तिच्या पोटातून जन्म घ्यावा इतकी पुण्यवान नाही. अग्नीनं सांगितलं अवघडच काम आहे. मग पोरग कसं होता? तिला एक जाऊन सांग, झालो जरी तुला नाही तर प्याला तुझ्याकडे येईल, झालो जरी तुझ्या पोटी नाही पण स्तनपान करण्यासाठी
तुझ्याकडे येईल. आणि एक दिवस नाही, 11 वर्ष 53 दिवस. पुराण आहे का लक्षात येईल. 11 वर्ष 53 दिवसच राहिला. 54व्या दिवशी कंसाला मारायला गेला. 11 वर्ष 53 दिवस थांबला. काय काय पुरावा आहे, काय सिद्धांत आहे, ते काय योग आहे. विठ्ठला आणि मी थांबेल एक कारण, अग्नीचा आशीर्वाद. म्हणून वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. 14 पैकी अजून एक प्रकरण मानतो बुवा. बरं ठीक आहे, यशोदा अधिकारी आहे. गोकुळाचं नाव का प्रसिद्ध झालं, त्याचं एक कारण आहे. दादा प्रत्येक जण गायीवर चांगलं बोलतोय. तुमचे लोक पण गायीवर बोलायलेत. म्हणजे राजकारणात बरं का, तुमचे म्हणजे राजकारणात. आणि तुमचे दुसरे लोक बी बोलायलेत. हे वारकरी असल्यामुळे आम्ही यायच्यात आलो. म्हणजे महाराजही गायीवर बोलायलेत आणि राजकारणी गायीवर बोलायलेत. अंमलात कोण आणायले. महाराज गायीवर बोलायचा अधिकार त्या पक्वाद्याला आहे, त्याने एक गाय पाळावा. माईची देखभाल करत नाही भडवा, तर गायीवर काय बोलू तू. हरामखोर आहे तो, नालायक आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आशांना पाकिट देणं तुम्हाला नरक आहे. त्याच पक्वाद्यानं गायीवर बोलावा की त्यानं किमान एक तरी गाय सांभाळावा. त्याच गायकानं बोलावं त्यानं एक तरी गाय सांभाळावा. आणि त्या कीर्तनकारानं बचर बचर करावा, किमान त्याच्याकडे 5 तरी असावा. नारळ जरा मोठा असतं ना कीर्तनकाराचं, त्याला लाज वाटायला पाहिजे किमान का 5 तरी गायी सांभाळणं. गायीचं पालन करा, गायी सांभाळा. आपली भूमी दूषित व्हायला लागलेली आहे, आजाराचं सावट पसरायला लागलेलं आहे. हळूच कुण कानात जाऊन म्हणा, महाराज तुमच्याकडे किती गायी येतात, सगळ्या शिदरातून हवा जाईल. हो, धोतर पिवळं होईन नालायकाचं धोतर. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. एका मोठ्याचा पुरावा सांगतो. सांगे परिवागे त्यासी थोर मानावे. सांगे परिवागे त्यासी थोर मानावे. सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. सांगतोय तसं वागतो तो थोर आहे, आणि सांगितलं तसं वागत नाही तो हरामखोर चोर आहे. आमचं सुद्धा कर्तव्य, 1-2 गायी पाळावा. अविनाश भाऊ, असावी दारात एखादी गाय. मला सांगा, तुम्हा श्रीमंताच्या घरी चपला ठेवायला 3-3 लाखाच्या अलमाऱ्या येतात. या श्रीमंताच्या बायकायला जरा जरा लाजा वाटायला पाहिजे की तू ह्या नवऱ्यानं चपला ठेवायला 2-2, 2.5 लाखाची बरमाटी सागाची अलमारी केली बाहेरच्या पोर्च मध्ये, बॉक्स केलाय चपला ठेवायला. तुम नवऱ्याचं मुंडक दाबून सांग ना एखादी गाय दारात बांध म्हणून. काय बंगला पडन का अंगाव तू या. आणि मग फुकून दिल्यावर हिला गोमतीर लागत आहे. हिला जिथं फुकलंय ती सारवायला शेण लागत आहे. तर हा डुकराच्या शेणानं जागा सारवायला पाहिजे तू. खोटं बोलतोय का. नका आणू दादा, तुमच्या जिल्ह्यात येऊ देऊ नका मला. राग येत असेल तर. मग जगिनारा पंढरपुरातला मालक आहे, त्याच्यामुळे मला काही भीती वाटत नाही. मला एकच कळतंय, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडते ते पठ्या बोलन. एखाद्याला सांभाळण्यासाठी कीर्तन करीत नाही. विढाला चपलाला स्पर्श करून प्रणाम करतो. 5-50 लाखापर्यंत नवऱ्याला पगार आहे. त्या बाईने विनंती करा, नवऱ्याचे पाय धरा. मालक मी त्याचं शेण काढीन, पण दारात एक गाय ठेवा, कारोडच ठेवा, वासरूच ठेवा. मोठं झाल्यावर पुन्हा एखाद्या गोशाळेला देऊन टाकला, पण तिचं गोमूत्र दारात पडावा, तिचं शेण दारात पडावा. अहो 15-15, 20-20 वेगवेगळे औषधं तुमच्या तोंडाला लावायला आहेत बाथरूम मध्ये. तितक्या पैशाचा कडबा लागतो का तिला. 3,500 रुपये किलोची फॅरन लवली लावायली बाई. मग 3,500 रुपये किलोची ढेप खाती का ती. कशाला कीर्तन ऐकतान, कशाला सोंग करतान, कशाला नाटक. हे आम्ही नाटकीन, तुम्ही 100 नाटकी. आणि मग पंढरपुरातला मालक आपल्याला चांगलं कुचितू. उन्हाळ्यात 15 दिवस आधीच पाऊस पडला,
आता वरी माणसं नुसते ढगाकडे पाहिले, दिसला ग बाई. गाणंच होतं ना दादा हे? या गाण्यातल्या सारखं पाहिले ढगाकडे. आपण वागतो कसं त्यानुसार तो पेरितोय. हे काय आपल्या बापाचा नोकर आहे वे? चला असू देत जगा एखादी. पंजाब नावाच्या राज्यातले रोज आपण पेपरवर बातम्या पाहतो दादा. एक आजाराचं सावट त्या राज्यात जास्त झालं. त्याचं एकमेव कारण या पेस्टिसाईडचा प्रयोग त्यांनी जास्त जमिनीवर केला म्हणून त्यांच्याकडे तो आजार आहे. आपल्याकडे तो ज्या वेळेला आजार येईल त्यावेळेला आपण सावध होतो, पण त्यावेळेला वेळ गेलेली असेल. पेस्टिसाईड देशातलं बंद होणार नाही, म्हणजे हे रासायनिक खतं बंद होणार नाही. पण दादा याचा दुष्परिणाम जमिनीवरचा जर कमी करायचा असेल तर त्याच्यात गाईचं शेण आणि गोमूत्र मिसळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जशी एखाद्या डॉक्टरनं गोळी दिल्याच्या नंतर आपलं शरीर साथ देते दादा, त्याला प्रतिकार शक्ती म्हणतात. ही प्रतिकार शक्ती असल्याशिवाय आपलं शरीर ती गोळ्या आपल्याला मदत करत नाहीत किंवा त्या गोळ्याला शरीर मदत करत नाही. ही प्रतिकार शक्ती शरीरात असावा. तशी जमिनीमध्ये प्रतिकार शक्ती येण्यासाठी गाईचं, म्हशीचं, बैलाचं शेण असणं गरजेचं आहे. येवन शेळ्या, मेंढ्यांच्या लेंड्या सुद्धा गरजेच्या आहेत, गरजेच्या आहेत. मग त्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये दूषितपणा कमी होईल आणि आपली लेकरं इथून पुढे सुखाने गोंडस फुलासारखी चमकतील, फुलासारखी चमकतील. महाराज इतका सोपा नाही राहिला प्रकार. वेळी सावध व्हा, वेळी सावध व्हा. असू द्या एखादी गाय, असू द्या एखादी जवळ गाय, असू द्या असू द्या असू द्या असू द्या. काय नालायक लोक पंढरपुरातल्या गाईला वैरण चारितून आणि तिथं शेल्फी काढतो. मी परवाला दादा होते काल्याला, मी तिथंही सांगितलं पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंढी चारितो, शेल्फी काढीतून टाकतो. मी आज पंढरपुरात गाईला पेंढी चारली, माय वायलं काढून दिली सोंबळ्या, तू अंगाव बंगला पडन. हा पंढरपुरातला मालक काय डोळे झाकले देऊ का? आंधळा आहे का? तुला बघत नाही का? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. महाराज कर्तव्याला किंमत द्या. पाळा आपले नियम. असू द्या एखादी गाय, असू द्या. महाराज मृदंगाचार्य, गायक आणि कीर्तनकार कीर्तनाला जाताना, कार्यक्रमाला जाताना दारातल्या गायीचा नमस्कार करून जर निघला तर 2 लोकांचे आशीर्वाद काम येतात. आपल्या पूर्वजाचे एक आणि दुसरे गायीचे आशीर्वाद. महाराज तुमच्या माझ्यावरचं संकट दूर करील गाय नवल नाही, तुमच्या माझ्यावरचं संकट गाय दूर करील नवल नाही. दादा पंढरपुरातल्या मालकाच्या अंगावर गोकुळात कितीतरी संकट आली. ही संकट दूर करण्याची ताकद त्या मातीत होती, कारण त्या मातीत एकट्याकडेच 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख, गायी राखुनी झिजली नख मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. आपलं खाचं शिका, आपलं खाचं शिका. महादेवाला पाणी घालण्यात 1.5 घंटा गेली आणि ते पप्याचा बाप तसाच ड्युटीला बिनू डब्याचा गेला. वान्यरावानी वडापाव खाऊ लागला, वाव 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 वाव. आणि ही बसली महादेवाला पाणी घालीत आणि खरा महादेव उपाशी पाठीला. अशी वाहतूळ ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. या म्हणत्याने या मेल्याला आणलंच कशाला? काय शिव्या द्यायचं तर द्या, पण नवऱ्याच्या पाया पड जा आणि नवऱ्याला डबा देत जा. मग महादेवाला पाणी घाला, मग तुळशीला पाणी घाला आणि मग पांडुरंगाला मंजुळावा. आधी कपाळाच्या मालकाला जीव घाला, आधी कपाळाच्या मालकाचं दर्शन घेत जा आणि मग आमच्या पाया पडत जा. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. काय त्याला अर्थ आहे का? काय हे चोंबाळ्या गप्पा येत नाहीत मला. आधी आपला पती आहे. मानी भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. नवऱ्याचं मानणाऱ्या बाईचं दर्शन झालं तर 60,000 शिष्यासह महाराज आपण मग त्यात जेवला. दादा दुर्वास नावाचे ऋषी 60,000 शिष्य घेऊन गेले. महाराज नवरा वनवासात, बाई वनवासात. नवरा राज्यात, बाई राज्यात. भावानं 48,324 दाशा दिल्या. 48,324 बायका किती गावात असतील दादा? तुम्हाला सगळी यादी माहिती तालुक्यातली. आणि इतक्या बायका एकट्या द्रौपदीच्या दाशा होत्या, एकट्या द्रौपदीच्या दाशा. ती बाई विराटाच्या घरी शेण काढू लागली, शेण शेण. मालकानं सांगितलं तसं वागायचं. तिचे होता दर्शन
महाराज अन्नपूर्णेनं निसतं तिच्या पायाचं नख पाहिलं अविनाश बुवा, नख. दुर्वासानं नखच पाहिलं द्रौपदीचं, वाऱ्यान पदर बाजूला गेला, मिऱ्या बाजूला गेल्या, नख पाहिलं. तर आपण मत्याच गंगेत 60,000 शिष्या दुर्वास जेवले. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळ्यान लिहिले का? म्हणून मालकावर श्रद्धा. सगळ्या तरुणांना सांगतो, आमच्या पाया पडल्यानं तुम्हाला काही डोंबलं भेटणार नाही. तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दिवसात किमान आठवड्यात तरी एकदा मायबापाच्या पाया पडत जा, जिथे असतील तर. आणि कोणाचे कालवश असतील तर आपल्या वडिलांचा आजोबांचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून लावायचा, कोणीकडे लाई जाऊ नका. पैशाचा कहर इतका झालाय दादा लोकांकडं. 7 वर्षाचं पोरग त्याच्या वाढदिवसाचा फोटो काढा, हार घातलेला आणि भिंतीवर लावला. बाईनं पाणी दिलं, पाणी पेतान डोळे भरून आले. देवाने इतक्या कमी वयात पोरग कसं काय मारला असेल. बाईल म्हणलं, ताई मुलगा हा लातूरला शिकायला. अरे बापरे म्हणलं, जिता येतो. आपल्याकडे जिवंत माणसाच्या प्रतिमेला हार घालीत नसतात, आणि घातलेला फोटो असल तर तो दादा भिंतीवर लावत नसतात. हा वारकरी संप्रदायाचा दंड काय. गेलेल्या माणसांची चित्र दक्षिणेकडे तोंड करून लावायचे. आपले वडील गेले असतील तर राजकीय क्षेत्रात दादा तुम्ही आहात, कोणी व्यापार क्षेत्रात असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रात असेल, कोणी माझा शेतकरी राजा असेल, कोणी पारमार्थिक सत्तेतले आपण आहोत. तर आपण घराच्या बाहेर निघताना आपल्या आजोबाच्या प्रतिमेला हात नमस्कार करा. पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. पण आपलं काय झालंय, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट.